बाबांनी एक लक्षात आणून दिलं की आपल्याला जर आदिवासींना एकत्र करायचं असेल, संघटित करायचं असेल, तर आपल्याला काहीतरी निमित्त पाहिजे त्यांना संघटित करण्याचं. कारण त्यावेळा इंग्रजांचा मोठा हाक होता. इंग्रज असं संघटन होत असेल ते तोडून काढण्यासाठी काही प्रयत्न करायचे. म्हणून त्यावेळेला गुलामबाबांनी आरती पूजन करायचं, म्हणून आरतीच्या निमित्तानं अमावस्याला वगैरे त्या एकत्र बोलवायचे लोकांना आरतीच्या निमित्तानं. आणि त्या ठिकाणी आपण संघटित कसं राहिलं पाहिजे, आपलं आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे, या सर्व गोष्टीने त्यांना प्रबोधन करत असत. आम्ही ते प्रबोधनाच्या माध्यमातून 1937 पासून हे कार्य सातत्यानं चालू आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी हेरलं की वेगळ्या वेगळ्या भागातील लोक एकत्र येतात. मग त्यांनी दिंडीच्या रूपाने 1937 पासून आपल्याला चोपाळापासून असेल, अष्टांगा साक्री तालुक्यातलं तिथून असेल, या दिंडी निघतात आणि या ठिकाणी हातोडाच्या पुलाच्या ठिकाणी एकत्र येतात. या ठिकाणी पूजा करून पुढे रंजनपूरला जातात. अशा पद्धतीने हे सातत्यानं काम चालू आहे. हे काम चालू राहण्यामध्ये चंद्रसिंग बाबा असतील, जितू दादा असतील किंवा जितू महाराज ज्यांना आपण म्हणतो ते जितू महाराज असतील, या सर्वांनी अत्यंत कष्ट, त्यांच्या परिवाराने कष्ट घेऊन सर्वांना संघटित ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे. लोक शिकत आहेत, लोक आरोग्याकडे लक्ष देत आहेत आणि वेगवेगळ्या त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते लक्ष देत आहेत. आणि आज आपकी जय पक्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करतोय. त्याच्यामुळे लोक संघटित होत आहेत, एकत्र होतात. याचं श्रेय या ठिकाणी आपकी जय परिवार म्हणजे चंद्रसिंग बाबा असतील किंवा जितू दादा असतील किंवा जितू महाराज असतील, त्यांचा परिवार असेल, या सर्व परिवारानं निश्चितपणानं याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. आणि ते सातत्याने त्यांनी चालू ठेवलं. कारण इतके वर्ष सातत्यानं चालू ठेवणं हेही इतकं सोपं नाही, पण त्यांनी ते करून दाखवलं, ते करतायत. आज आम्हाला सुद्धा योग आला या दिंडीच्या निमित्ताने दर्शन घ्यायचा आणि म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. या दिंडीला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपकी जे परिवार जे काम करत आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत सन्मानजनक आहे. त्याला आम्ही नमन करतो आणि हे असेच काम पुढेही चालू राहील याच्यासाठी शुभेच्छा देतो. आपकी जय.